नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं चक्रव्यूह या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. मी सावकार वाळून पाटील आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, 9 डिसेंबर 2024मध्ये संतोष देशमुखची हत्या झाली. आज हत्येला जवळजवळ 2 महिने पूर्ण झालेत आणि 2 महिने पूर्ण होत असताना आज 12वीचा म्हणजे आज 12वीची परीक्षा चालू झाली आहे आणि संतोष देशमुखची मुलगी वैभवी हिने आज संतोष देशमुख यांना अभिवादन करून आज ती मुलगी आज 12वीची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेलेली आहे. मित्रांनो, फार वाईट झालं आहे. एका मुलीपासून तिचा बाप आज 2 महिन्यापूर्वी लांब गेला आणि त्या मुलीला आज म्हणजे किती कष्ट सहन करावं लागलं असं हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यातून प्रत्येकाच्या घरी मुलगी आहे. म्हणजे ही जी निर्गुण हत्या झाली ती फार भयानक आहे. ही आपल्या या हिंदू धर्मीय महाराष्ट्राला कधीही न शोभून दिसणारी आहे. त्याचं फार जेवढा निषेध करावा तेवढं म्हणजे चुकीचं आहे. विरोधी पक्षात असताना बी जे पी सरकारने ज्या ज्या वेळेस अन्याय झाला, तुम्हाला वाटत असेल ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस सर्वात जास्त नाही का संजय राठोड प्रकरण असेल, ज्यावेळेस पूजाची बलात्कार प्रकरण त्यावेळेस संजय राठोडला त्यावेळेस राजीनामा द्यायची वेळ आली. त्याच्यानंतर म्हणजे बऱ्याचशा मंत्र्यांनी राजीनामे दिले. अनिल देशमुख असेल, अनिल देशमुखने सुद्धा त्यावेळेस आरोप सिद्ध न होता सुद्धा राजीनामा दिला. आणि धनंजय मुंडे हा असा माणूस आहे का त्यांनी आरोप सिद्ध म्हणजे होऊन सुद्धा राजीनामा दिलेला नाही. म्हणजे ही एक मोठी शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी. दुसरी गोष्ट सांगता येत, अजित पवार आणि एकनाथ शिंदे ज्यावेळेस दोघांना पण उपमुख्यमंत्रीपद आहेत, पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघं बी ह्या गोष्टीचं कानूसा लावायला तयार नाहीत. म्हणजे आज अंजली अदामनिया असतील, अंजली अदामनी ज्यावेळेस अजित पवारवरती 70,000 कोटींचा घोटाळा झाला होता त्यावेळेस अंजली अदामनियांनी अजित पवारवरती तो घोटाळ्याचा आरोप सिद्ध केला होता. आणि आज अजित पवार का अंजली अदामनी गेले असताना सुद्धा, अजित पवार सगळे पुरावे दिले असताना सुद्धा अंजली दमानिया यांनी अजित पवारनं ते फक्त बोलतात नाही का, ज्यावेळेस पुरावे सगळे बाहेर येतील, ज्यावेळेस आरोप सिद्ध होतील त्यावेळेस आम्ही एक धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊ. ही कसली शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये, फार भयानक झालं आहे. आणि दुसरीकडे बघत असताना 6 आरोपींना अटक केलेली आहे आणि एक आरोपी कृष्ण आंधळे अजून पण फरार आहेत. आणि फरार असताना या आरोपीनं कुठं गेला काय झाला त्याच्यावरती पहिले बी 6 गुन्हे दाखल आहेत. तडीपार असेल किंवा हल्ला केला असेल कोणावरती, असे 302चे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. आणि त्या कृष्ण आंधळेला जर त्यांनी पहिलेच पकडले असते तर आज ही वेळ संतोष देशमुखवरती आली नसती. म्हणजे इतकं भयानक हे प्रकरण आहे. दुसरी गोष्ट, विष्णू चाटे असतील, ते अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहेत आणि वाल्मिक कराडचा ते सख्खे मावसभाऊ आहेत. म्हणजे एवढं मोठं प्रकरण असताना सुद्धा आज कोणत्याच प्रकारचं ॲक्शन सरकार घेत नाही किंवा काही पण करत नाही. एक मोठी शोकांतिका या महाराष्ट्र राज्यामध्ये तयार झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी सांगता येईल की परळीमध्ये एवढं मोठं भयान वास्तू झालेलं आहे. आज परळीमध्ये जवळजवळ पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सुरेश धस त्यावेळेस म्हणले आहेत का बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1200 पिस्तूलचे परवाने दिले आहेत. 1200 पिस्तूल म्हणजे जोक नाही. महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात एवढे परवाने म्हणजे नाही आहेत, एका जिल्ह्यात हे बीडमध्ये आहेत. आणि आज तिथं जे नवनीत रावत आहेत नाही का, SP बीड जिल्ह्याचे, त्यांनी जवळजवळ आजच्या बातमीनुसार जवळजवळ 150 परवाने रद्द केले आहेत. आणि परळीमध्ये जे राख आहे, वाळू आहे, एवढं मोठं भयान प्रकरण आहे का वर्षाला 1,000 कोटींचा महसूल त्या बीड जिल्ह्यामध्ये त्या नुसतं राखेमधून शासनाला भेटला असता. पण ही सगळी राख असेल किंवा वाळू माफिया असतील यांनी पूर्णतः त्या केंद्र केलं आहे. धनंजय मुंडेचे सगळे कार्यकर्ते आहेत. आणि त्या वाल्मिक कराडची प्रॉपर्टी पुण्यामध्ये 100-200 कोटीची प्रॉपर्टी जवळजवळ, ह्या गावात जमीन 50 एकर, त्या गावात जमीन 50 एकर, इतका मोठी प्रॉपर्टी त्या वाल्मिक कराडने कमवल्या आहेत. आणि याच्यावर सगळा वरच असतं धनंजय मुंडेचं आहे. म्हणजे त्यांची प्रॉपर्टी कसं असं वाटून खायची असं त्यांचं झालं असं नाही का. दुसरी गोष्ट सांगायची झालं असेल तर भाजपाचे जे सुरेश धस जे आमदार आहेत त्यांनी आता हे वाल्मिक कराड असतील किंवा मग बाकीचे विष्णू चाटे असतील, कृष्ण आंधळे असतील, सुदर्शन घोले असतील, पुन्हा जे बाकीचे 6-7 आरोपी आहेत सगळ्यांवरती मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहेत. एक आरोपी तर फरार आहे कृष्ण आंधळे, तुम्हाला माहितीच आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटलं तर ह्या आरोपींवरती मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे. SIT चौकशीला लावली आहे.
न्यायालयीन पण चौकशी चालू आहे. एवढे सर्व प्रकारचे गुन्हे दाखल असताना सुद्धा अजून पण संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी फरार आहेत. ही फार मोठी शोकांतिका निर्माण झाली आहेत. आणि धनंजय मुंडेचे जे दोन व्यंकटेश्वर सर्व्हिसिंग आणि टेरिटॉर सर्व्हिस या ज्या दोन कंपन्या आहेत, त्यांच्यामध्ये धनंजय मुंडेची पत्नी राजश्री मुंडे ह्या संचालक आहेत आणि वाल्मिक कराड पण संचालक आहेत. संचालक असताना त्यांनी ते राख उचलायचं जे थर्मल पॉवर जी कंपनी धनंजय मुंडेची, ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलं आहेत. आणि एवढं पण असताना आत्ताच 2 दिवसापूर्वी निकाल लागला आहे. करुणा मुंडे ही धनंजय मुंडेची पत्नी आहे, तिला 2 लाख रुपये पोटगी न्यायालयाने द्यायचं मान्य केलं आहे. म्हणजे धनंजय मुंडेची ती दुसरी पत्नी आहे. पहिली पत्नी राजश्री मुंडे आणि तिला पण 2 मुलं आहेत, हे पण तुम्हाला माहीत असेल. आणि हा धनंजय मुंडे असा माणूस आहे की त्याला 2 लाख रुपये पोटगी त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलाला द्यायची म्हणजे आपलं न्यायालयाने कबूल केलं आहे. दुसरी गोष्ट असं तुम्हाला सांगता येईल की ज्या वेळेस धनंजय मुंडे त्यांच्या पत्नीनं 15 लाख रुपये म्हणजे न्यायालयामध्ये अर्ज केला होता का 15 लाख रुपये पोटगी देण्याचं मान्य करावा, पण न्यायालयाने त्यांना 2 लाख रुपये देण्याचे मान्य केलं आहे. आणि त्यांनी करुणा मुंडेने असं पण सांगितलं आहे की ज्यावेळेस आम्हाला आमच्या 2 लाख रुपयात काय भागत नाही, आम्हाला 15 लाख रुपये पोटगी द्यावा असं त्यांनी मान्य केलं आहे. कारण त्यांची प्रॉपर्टीच एवढी आहे, सांगता येत नाही किती प्रॉपर्टी काय असेल, प्रत्येक गावात जमीन वगैरे. आणि धनंजय मुंडे 2 वेळा कॅबिनेट मंत्री आहेत, बीडचे पालकमंत्री पण त्यांना भेटणार होतं, पण आता काय कारणास्तव नाही भेटलेलं. त्याच्यामुळे ते काय बोलले, आम्ही हायकोर्टात पण जाणार आहेत. दुसरी एक गोष्ट सांगता येईल असं की पोलिसांवरती पण धनंजय मुंडेचा इतका दबाव आहेत का कोणताच पोलीस यायला पुढं घाबरत नाही. गेल्या वर्षी म्हणजे 2023-24मध्ये जवळजवळ 109 प्रकारचे म्हणजे गुन्हे या परळीमध्ये 109 मर्डर झाले आहेत. त्यातले फक्त 9 मर्डर रेकॉर्ड दाखवले, बाकीचे कोणतेही मर्डरच्या केसेस ह्या म्हणजे दाखल नाही आहेत परळीमध्ये. ज्या दाखल झाल्या आहेत 9 फक्त दाखल आहेत, बाकीच्या कोणत्याच केसेसचा निकाल लागलेला नाही. आणि पोलिसांचं असं म्हणणं, कारण सगळे पोलीस यंत्रणा त्यांच्या हाताखाली, त्याच्यामुळे संतोष देशमुखची हत्या झाली फार निर्गुण आहे, त्याचा पूर्ण महाराष्ट्रातली जनतेने निषेध केला आहे. आणि अशी कोणत्याच प्रकारची घटना म्हणजे संतोष देशमुखला इतक्या निर्गुणपणे मारला आहे की त्याच्या प्रत्येक अंगावरती म्हणजे वळ आहेत, मागून पडून इतकं मारलं आहे की त्यांनी कोणत्याच प्रकारचा विचार नाही केला की याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे किती प्रकारचं वाईट संदेश जाईल हा कारण गुन्हेगारला कोणत्या प्रकारे जात नसते. आणि मित्रांनो, असं कोणी असं प्रकरण करू नये. ती एक लाजिरवाणी शर्मेची गोष्ट ह्या महाराष्ट्रात घडलेली आहे. आणि दुसरी घटना ही परभणीला घडली आहे. सोमनाथ सूर्यवंशी त्यांना पण पोलीस कस्टडीमध्ये असताना त्यांना पण मारलं गेलं. आणि पोलिसांवरती संशय आहे जनतेचा. तरी संतोष देशमुख असेल किंवा सोमनाथ सूर्यवंशी असेल, या दोन्ही प्रकरणाचा योग्य प्रकारे तपास झाला पाहिजे. आणि हे जे गुन्हेगार असतील आणि किंवा यांनी जे गुन्हा केला असेल त्यांना कडक प्रकारे शासन झालं पाहिजे. मी तर म्हणतो यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. कारण अशा प्रकारचे गुन्हे जर महाराष्ट्रात होत राहिले तर महाराष्ट्र कधी पण म्हणजे हे एक वाईट मार्गाचं लक्षण आहे. आणि आत्ताच 4-5 दिवसापूर्वी धनंजय मुंडे नामदेव शास्त्रीच्या भेटीला गेले. कुठं? भगवानगडावरती. भगवानगड एक सामाजिक शांतताप्रिय असं देवस्थान आहे. आणि नामदेव शास्त्रीने तिथं काय कमेंट केली का धनंजय मुंडे फार डिप्रेशनमध्ये आहेत, फार टेन्शनमध्ये आहेत, ते आमच्याकडे आले होते, त्यांनी आणि आम्ही जर त्यांना आधार नाही दिला तर ते वेगळ्या मार्गाला जातील. अहो, तुम्ही जर आधार दिला नाही, तुम्ही संतोष देशमुखच्या वेळेस हत्या झाली त्यावेळेस त्यांनी एक वेळ तर विचार केला पाहिजे होता ना. आणि धनंजय मुंडे तर स्वतः बोलले की वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत फार. पंकजा मुंडे बोलतात वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेचं पान हालत नाही. अहो, तुम्ही बोलताय त्यांचं पान हालत नाही, तर मग तुम्ही त्यांना असे इतक्या वाईट क्रूर कर्माने मारलं नाही ना पाहिजे. त्याच्यामुळे नामदेव शास्त्री जे बोलतात, अहो मग तुम्ही बोलताय जर धनंजय मुंडे फार टेन्शनमध्ये आणि त्यांनी जर एवढं दुःख सहन केलं असतं ते संतपदाला पोहोचले असते. अहो, ते संतपदाला जर पोहोचले असते बरोबर आहे, संत हो किंवा ते संताच्या वरचे हो, त्यात काय घेणं देणं नाही जगाला कोणाचं. पण तुम्ही एका माणसाची बाजू घेऊन बोलताय ना, हे फार चुकीचं आहे ना. त्याच्यामुळं जे धनंजय मुंडेंवरती जे बोलणारे नामदेव शास्त्री असतील ते तर फार मोठे संत आहेत. त्यांचं फार आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची फार वेगळी ओळख आहे. त्यांनी पण असं नव्हतं बोललं पाहिजे. जाऊ द्या, काय आपलं हे नाही. पण एवढीच इच्छा आहे का या समाजाच्या वतीने की संतोष देशमुखला आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे. याच्या मागे सर्व महाराष्ट्रातील जनता राहिलं पाहिजे, हीच माझी एवढी इच्छा आहे. आणि सगळ्यांनी एकोप्याने आणि सगळ्यांनी सोबत राहिलं पाहिजे. जोपर्यंत त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्वांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे, ही सर्वांना एक विनंती आहे.
धन्यवाद मंडळी.